नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झटपट, चविष्ट आणि हेल्दी असा नाश्ता उपमा रेसिपी. सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया. 2 वाटी जाड रवा, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 छोटी वाटी डाळे, 1 छोटी वाटी मूग डाळ, 2 कांदे, 1 टोमॅटो, 3 ते 4 हिरव्या मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 1 लिंबू. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. शेंगदाणे, मूग डाळ आणि डाळे पाण्यामध्ये भिजत ठेवू. गॅस चालू करूया. कढई ठेवून रवा छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. कढईमध्ये 2 छोटे चमचा तेल घ्या. तेल गरम झाल्यावर जिरे आणि मोहरी छान तडतड होईपर्यंत भाजून घ्या. कांदा टाकून छान लालसर होईपर्यंत भाजून घ्या. थोडेसे कढीपत्ता आणि चिरलेली हिरवी मिरची घालून परतून घ्या. टोमॅटो, कोथिंबीर घालून परतून घ्या. चवीप्रमाणे मीठ, 1 छोटा चमच हळद घालून सर्व मसाला छान परतून घ्या. आता मसाला छान भाजून झालाय. त्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करून छान एक उकळी घेऊया. आता छान उकळी आली आहे. अर्ध्या लिंबाचा रस घालूया. त्यात आपण रवा ॲड करूया. रवा ॲड करते वेळी एक काळजी घ्या. रवा ॲड करते वेळी चमच्याने सतत हलवत राहा, म्हणजे रव्याच्या गाठी होणार नाहीत आणि उपमा छान मस्त सुटसुटीत होईल. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. वरून थोडीशी बारीक शेव टाकूया. झालं, आपला गरमागरम मऊसूत आणि चविष्ट उपमा तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी अर्चना शिंदे ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.